त्याने एक इच्छा केली आणि सगळं गमावलं. संध्याकाळचा वेळ. एखाद्या गावाच्या कडेला एक म्हातारा वाटेकाठच्या बाकावर एकटाच बसला होता. झाडांची पानं सळसळत होती, सावल्या लांबट होत चालल्या होत्या. आणि त्याला काहीच आठवत नव्हतं. तो कुठे आहे, कोण आहे, शून्य. अचानक धुरकट वातावरणात एक म्हातारी समोर प्रकट झाली. वाकलेली, सुरकुतलेला चेहरा आणि दात नसलेलं पण विचित्र हास्य. ती खसखसून हसत म्हणाली, चल, तुझी तिसरी इच्छा सांग. काय हवी आहे आता? म्हातारा गोंधळून गेला. तिसरी? मी तर अजून पहिली दोन्ही केल्या नाही. ती अजूनही हसत होती. केल्या आहेत रे. पण दुसऱ्या इच्छेत तू स्वतःबद्दल सगळं विसरायचं मागितलंस. तू कोण होतास, काय केलंस, सगळं. त्याच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट. स्वतःला विसरायचं मागितलं होतं. म्हातारी म्हणाली, म्हणजे एकच इच्छा उरलीये. तो थोडा वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, ठीक आहे. मला माहिती नाही काय खरंय, पण मला फक्त हेच हवंय, मी खरंच कोण आहे ते समजावं. म्हातारीने डोळे मिटले. तिचं रूप हळूहळू धुक्यात विरू लागलं. ती शेवटचं कुजबुजली. गमतीशीर आहे. हीच तुझी पहिली इच्छा होती. आणि क्षणात ती गायब झाली.